श्रोत्यांनो, यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. 100 स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. निवेदन स्नेहल ठाकरे यांचं आहे. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधन. स्वरसंवाद फोन कार्यक्रम. स्वागत है आपका. स्वरसंवाद. कैसे हैं आप? जी बढ़िया लगे. आप कैसे हैं मैडम जी? हम भी अच्छे हैं. क्या करते हैं आप? जी थोड़ी सी खेती है मैडम जी, उसी में गुजारा हो जाता है. अच्छा, तो आप खेती बाड़ी करते हैं तो बताइए ना हमको. अभी सर्दी का मौसम है, इस वक्त कौन सी सब्जियां खासतौर से बोई जाती है या अच्छी रहती है? आपके खेतों में इस वक्त कोई सब्जियां हैं? जी सब्जियां तो नहीं लगी हैं, लेकिन गेहूँ लगा है मैडम जी. गेहूँ है, कुछ जवार, गेहूँ और जवार. जी थोड़ी मटर भी है. मटर भी लगाइए. तो जौ और चना भी लगता है, सरसों ऐसी की भी खेती इन्हीं दिनों की जाती है ना? जी जी जी. मसूर भी इन्हीं दिनों होती है. हाँ मैडम जी. तो आपने नहीं लगाई? छोटी जगह है, कम जगह है आपके पास? क्या है, तालाब भरा हुआ है, इस वजह से खेत डूबे हुए हैं, इसलिए नहीं लग पाए. अच्छा, तो आपने खाली अभी गेहूँ, मटर और जवार लगाई है. जी जी. अच्छा, तो कैसा मिलेगा रिस्पॉन्स आने वाले समय में? क्या उम्मीद करते हैं? श्रोत्यांनो, या गाण्याच्या ओळीवरून आता आपण पुन्हा भेटणार आहोत. महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात फोन वरून. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकूयात प्रत्येक शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. श्रोतेहो, सर्व काही सुरळीत असताना असं काहीसं का घडावं? सुरू असलेला फोन इन कार्यक्रम असं मधातच बंद का पडावं? आनंद आहे त्या कार्यक्रमाचा, आयुष्यभर ते आपण जपावं. असं आठवडं त्या आठवणींचं आपण मात्र नेहमीच मनात जपावं. आता मात्र साथ हवी आहे आपल्या सगळ्यांची, पण मध्येच हा फोन इन बंद का पडावं? आता मात्र सुरू झालाय कार्यक्रम स्वरसंवाद पुन्हा नव्याने. आता पुन्हा सुरू करूयात फोन नव्याने. हजारोंच्या कार्यक्रमातही स्वरसंवाद हा कार्यक्रम ऐकूयात. आणि नुसतं ऐकूनच नाही तर सहभागी देखील होऊयात. आता नाही संपणार हा कार्यक्रम, आता नाही संपणार हा कार्यक्रम हे स्वतःलाच सांगूयात. नव्याने सुरू झालेल्या स्वरसंवाद या कार्यक्रमात पुन्हा नव्याने रंग भरूयात. आपली आवडीची गाणी आपल्या आवडत्या व्यक्तींना ऐकूयात. आपले विचार, आवडी निवडी एकमेकांशी संवाद साधून मनसोक्त गप्पा मारूयात. काय मग, आहात ना तयार? चला तर मग नव्याने सुरू झालेल्या आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात पहिला कॉल कोणाचा सहभागी होतोय ते बघूयात. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कुठून बोलताय? मी कालवडी मुंबईवरून अनिरुद्ध भातखंडे स्वरसंवाद कार्यक्रमासाठी बोलत आहे. सर, आपण काय करता? मी सेवानिवृत्त आहे आणि आता ते 5 नोव्हेंबर 5 ऑक्टोबर पासून त्याचे सकाळचे प्रसारण 6 वाजता म्हणजे भक्ती संगीत वगैरे स्वतंत्रपणे सुरू झालं. हो सर, तुम्ही आमचे कार्यक्रम सगळे ऐकता? म्हणजे सगळे ऐकतो असं मी कुठं सांगणार, पण काही कार्यक्रम आहेत तो मला आवडतात. अच्छा. माझे त्यावेळीच्या ऑक्टोबर संजय ठाकरे यांनी सादर करते, त्यांनी काहीतरी 1-2 मुलाखती होत्या त्या ऐकल्या होत्या. त्याच्यानंतर ते बाबासाहेब खराडे यांचं ते वाचक स्वर असलेलं विचार पुष्प, तर ते विवेचन असतं बघा सकाळी 6:40 मानाने काय. बरोबर. हा, तर ते जास्त मला आवडतं. अच्छा सर, आपण आता चांगले कार्यक्रम ऐकता आहात आणि चिंतन हे कार्यक्रम आणि प्रत्येक दिवसाच्या अनुषंगाने ते विषय घेतलेले असतात. त्या दिवशी ते काय विषय असेल त्याला अनुसरून ते असतं. सर, मग आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला भक्ती संगीताचा आमचा कार्यक्रम खूप आवडतो, तर तुम्हाला आवडला. पण त्यावेळी पहिल्या कार्यक्रमात त्या दिवशी चित्रपटातील भक्ती गीते नंतर पण ऐकली मध्ये मध्ये आणि ऐकली. सर, असेच आमचे कार्यक्रम वेगवेगळे ऐकत राहा आणि काही नवीन तुम्हाला काही हवं असेल तर त्याच्याही सूचना आणि मार्गदर्शन नवीन म्हणजे आता रात्रीचं जर प्रसारण झालं काही प्रमाणात स्वतंत्र, तर त्याचा विचार करावा म्हणजे भविष्याच्या. सर, आपल्या ह्याच्या प्रतिक्रिया
त्याला थोडासा वेळ लागेल आणि ते म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केला तर नक्कीच पण शक्य. तर आपल्या आजच्या या कार्यक्रमात कुठलं गाणं आपल्याला आपल्यालाही हा जो कार्यक्रम ऐकत आहे नवीन वर्षाच्या आणि नाताळाच्या, तर हे गाणं ऐकण्याकरता आपल्यासोबत कोण कोण आहे? माझ्या पत्नीचं नाव आहे उषा भातकर. धन्यवाद सर, आपण आम्हाला कॉल केलात आणि आपण आमच्याशी संवाद साधलात. आपण ऐकूयात सुलक्षणा पंडितांच्या आवाजातील हे छानसं से बोल रहा हूँ. नाम बताइए अपना. बाबा शिवानंद त्रिपाठी. शिवानंद जी, स्वागत है आपका. कैसे हैं शिवानंद जी? जी बहुत अच्छे हैं. मैं सन 87 से ये गाती सुन रहा हूँ. अरे वाह, इतनी पुरानी और उस वक्त से सुन रहा हूँ जिस वक्त ये शिवा का गीत माला, बिना का गीत माला आता था. और होंगे बच्चे स्वस्थ फले फूलेगा बचपन, तुम्हें प्यार मुरली गुस्से पास और मैम जो पति सहेली में आपकी लोग जोक आती है, वो लोग जोक अगर आपकी जनरेशन अपने अंतस मन में उतार ले तो जो ये टेंशन है और जो ये आपाधापी का माहौल है, ये सब सुगम हो जाएगा. क्या बात है, क्या बात है शिवानंद जी. आपने तो आत्मसात किया है रेडियो को. आपको लगता है कि इस तरह से जब हम एक दूसरे से हंसी मजाक करते हैं, जिंदगी कितनी सहज हो जाती है ना? जी. और मैम ये सौभाग्य की बात है कि आप लोगों ने जितना समय हम लोगों को एक मार्गदर्शन दिया, ये रेडियो मनोरंजक नहीं है, ये ज्ञानवर्धक है, पथ प्रदर्शक है, मनोरंजक तो है ही, और साथ में हमेशा हर आदमी को अपने में ढालने की कोशिश करता है. आज के नए युग में मोबाइल का जो प्रचलन है, उससे जो रेडियो की जो मान्यता थी वो आज कभी मोबाइल में हो ही नहीं पाई. जी बिल्कुल सही कहा कि रेडियो की जो प्रासंगिकता है, रेडियो का जो अस्तित्व है, वो वही रहेगा जहाँ तक जो हवा महल में आता है ये नहीं ना आप समझिए. अच्छा, ये अगर किसी टीवी को पारित की जाए तो शायद हमारे जनमानस में आज पहली बार बहुत अच्छी बात है आपने कही. एक सीधी श्रोता होने के नाते बताइए अपनी पसंद का गीत. फिल्म का नाम है एक रात जाना है, उसे भी तुम्हारी नजर गिरेगी. कहो क्या बात है, कोई तो बात है, कहो क्या राज है. कोई तो राज है. स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय आपण? करंजी रोड, तालुका पांढरकवडा, जिल्हा यवतमाळवरून राम हरी लोखंडे बोलतो. पार्ट टाइम मध्ये मी टेलिव्हिजनचा जॉब करतो आणि रेडिओवरती इतर चॅनलवरती कार्यक्रम सुद्धा ऐकत असतो. कोणते कोणते रेडिओचे कार्यक्रम आपण ऐकता? मला गाण्यावरती कार्यक्रम पसंत असतो. म्हणजे गाणे ऐकायला आवडतात. मी ऐकायला आवडतं, माझं काम पण होतं. बरोबर. म्हणजे आकाशवाणी ऐकल्यामुळे आपलं मानसिक संतुलन पण छान राहतं आणि कामात देखील मन राहतं, है अगदी ना? बरोबर आहे. तर तुम्ही टेलरिंगचं काम किती वर्षापासून करता? तसं मी 45 वर्ष मला या कामाला झालेलं आहे आणि मुलगा बाहेर जॉबला असतो आणि त्याच्यामुळे हा धंदा सोडल्यामध्ये आहे. परंतु मी माझा टाइमपास करण्यासाठी एखाद्या नट बनवतो आणि आपला वेळ त्याच्यामध्ये घालवतो. आणि खरंच आहे, ते म्हणतात ना, रिकामं बसण्यापेक्षा, जास्तीचे विचार डोक्यात आणल्यापेक्षा आपण जर कामात गुंतून राहिलो तर आपला वेळही जातो आणि 4 पैसे हातातही आपल्याला मिळतात. सर, आपल्याला या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायचं? मला या कार्यक्रमामध्ये चित्रपटाचं गाणं ऐकायचं. थंडी थंडी हवा मी तेल ललते. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. आणि कसं काय, आता वातावरण थंडीचं आहे नक्कीच सर. आणि गारवा पण आहे, थंडीची हवा आहे आणि त्यामुळे या गीताची पसंत आपण करायची. आणि मला पण खूप छान वाटलं की सिजनेबल गाणं तुम्ही निवडलं आणि ते तुम्हाला ऐकावंसं वाटलं. तुम्ही सांगितलं की थंडीचं गाणं तुम्हाला ऐकायचं आहे. कोणता ऋतू तुम्हाला आवडतो सगळ्यात जास्त? मला जास्त हिवाळा आणि उन्हाळा हे 2 ऋतू मला फार आवडतात. पावसाळा ऋतू आवडत नाही म्हणजे आपल्याला? उन्हाळ्यात कसं असं किचकिच असते ना, पावसाळ्यामध्ये पाणी कुठे फिरायला जायचं वाटतं, घरामध्ये बसून राहावं लागतं. त्याच्यामुळे काय गुदमरल्याचं वाटतं. या 2 ऋतूमध्ये काय आपण बाहेर कुठे फिरू शकतो. कसं आहे ना, आपले हे तिन्ही ऋतू आपल्याला खूप महत्वाचे असतात. उन्हाळ्यात ऊन लागते म्हणून आपल्याला कूलर, एसी, हवा याची
आपल्याला घ्यावी लागते. पावसाळ्यात पाऊसही तेवढाच महत्वाचा आहे, कारण शेतकऱ्यांसाठी पावसाळा महत्वाचा आहे. आणि हिवाळ्यासाठी जे पर्यटन स्थळ असतात त्या स्थळांसाठी हिवाळा हा देखील खूप महत्वाचा असतो, कारण निसर्गाचा जर आनंद घ्यायचा असेल तर तो हिवाळ्यात घेतला जातो. म्हणून तिन्ही ऋतू जरी खूप महत्वाचे असले तरी देखील तुमच्या आवडीचा उन्हाळा आणि हिवाळा आहे. खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. आम्ही आपल्याला ऐकवीत आहोत हे गीत. माझी पत्नी मनीताई लोखंडे, सुरगा सूरज, हर्ष बाबू, आराध्या उर्मी, त्याचबरोबर आमचे बडनेराचे मित्र आहे हिमतराव तुंगारे आणि पद्माताई तुंगारे, या सर्वांना हे गीत ऐकायचं पाहिजे. नक्कीच चला पण ऐकूया छानसं हे गीत. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार, मी लहान आरवी, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा इथून रवींद्र रामनाथ अकोलकर बोलतोय. नमस्कार सर. मला एक चित्रपट आहे म्हणजे नसीब माझी मुलगी सांगत आहे. आता आपलं शिकवा नाही तिला ऐकायचं आहे. ती 18 वर्षाची वनश्री नाव आहे तिथं. ती रेडिओचे कार्यक्रम ती रेडिओचे कार्यक्रम आहे आणि मी अंध आहे आणि आपल्या अमरावती इथे डॉक्टर नरेंद्र गुळापूरकर अंध विद्यालय अमरावती माझं शिक्षण झालं मॅडम. इयत्ता 7वी पर्यंत आणि त्यानंतर मी राष्ट्रीय कनिष्ठ हुतात्मा विद्यालय आष्टीला माझं शिक्षण पूर्ण केलं HSC पर्यंत आणि त्यानंतर मी माझा ॲक्युप्रेशरचा कोर्स सुद्धा केलेला आहे. आणि एक विशेष बाब म्हणजे आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्राचं अभिनंदन करावं थोडंच आहे. धन्यवाद सर. आपल्यासारखे श्रोते आमच्याशी जुळलेत म्हणून आम्ही नवनवीन कार्यक्रमांची मेजवानी आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. बरोबर आहे मॅडम. फक्त एकच विनंती करावी अशी वाटते आपल्याला की आपण जो सकाळी 6:05 ते 6:35 पर्यंत भक्ती संगीत असते त्यात देवीची गाणी मंगळवार दिवशी ऐकावी ही एक माझी विनंती आहे मॅडम. नक्की सर. आम्ही प्रयत्न करू की मंगळवार असो शुक्रवार असो त्या त्या दिवसाच्या अनुषंगाने त्या त्या देवांच्या निमित्ताने जर गाणी वाजवता आली तर त्याचा प्रयत्न नक्की आम्ही करू. माझे गाणं ऐकण्यासाठी आहे नैतिक अकोलकर, मेघा नरसिंगकर, प्रमिला अकोलकर, माझी विशेष शारदा मग आणि प्रिया ठोंबरे नांदगाव पेठ आणि सवी ठोंबरे नांदगाव पेठ. नक्कीच सर. मला आपल्याला हे विचारायचं वाटेल की आपण जसं सांगितलं की आपण अंध आहात पण संगीत हे जे माध्यम आहे हे संगीत माध्यम आपल्याला नक्कीच एकमेकांशी जुळवून आणतं. तर संगीत विषयी आपण काय सांगाल? संगीत निराशेच्या छायेत जो कोणी माणूस जात असेल त्याला निराशेतून आकडे वळवण्याचं माध्यम एक संगीत आहे. आणि मला ज्या सरांनी शिकवलं त्या सरांनी संगीताचं म्हणजे विषयाला दिलेलं होतं आणि त्यामुळेच मी त्यांच्याकडनं जे संगीत शिकलो आहे आणि मला सुद्धा गाता येतं. पण सर तुम्हाला गाता येत असेल तर एखादं कडवं तुम्ही नक्कीच म्हणू शकता. एक भजन आहे म्हणते, आता तरी देवा मला पावशील काय, दुःख ज्याला म्हणत्या ते दावशील काय. सुंदर गाणं सर्व सांगितलं आपण की नक्कीच तुम्ही जे सांगितलं की संगीत हे खूप महत्वाचं आहे आणि जगातील एक असं माध्यम आहे ज्याच्याद्वारे आपण आपल्या मनातील आनंदाची, दुःखाची, नैराश्याची, एकटेपणाची आणि प्रेमाची भावना संगीताच्या माध्यमातून एकमेकांजवळ संगीताच्याच माध्यमातून पूर्ण करू शकतो. आणि संगीत माणसाला संपूर्ण म्हणजे कला म्हणून आणि स्वतःच्या जीवनाचा मार्ग दाखवतो. नक्कीच सर. चला आम्ही आपल्याला ऐकत आहोत. किसी से
40 साल से आपका रेडियो सुनते हैं। अरे वाह, क्या बात है। अपने बारे में बताइए, आप क्या करती हैं? हम तो दीदी हाउस वाइफ है। पहले जॉब करते थे, मगर वो लड़की आती है ना, वो डेट करती थी, तब तक चली नहीं, बोली नहीं, कुछ नहीं किया, तो जॉब छोड़ दी। सरकारी कॉर्पोरेशन में थी, आंगनबाड़ी में। आंगनबाड़ी में काम करती थी आप? हाँ, 5 महीने तक किया, लेकिन नहीं जाना होता और उसके बड़ा हमारे पास और कोई विशेष नहीं थे, तो बच्चों को पालना बहुत मुश्किल हो गया। जी बिल्कुल सही कह रही है। जो कामकाजी महिलाएं हैं, उनके लिए बड़ा मुश्किल हो जाता है कि नौकरी, अपने बच्चों को संभालना, दोनों है ना। अगर घर में बड़े बुजुर्ग हो तो आराम होता है, लेकिन अब क्या करें, किसी मेल को भी रख नहीं सकते, पूरा विश्वास उन पर किया नहीं जा सकता। सही बात, माँ का फर्ज हमेशा बना रहता है। माँ हमेशा अपना फर्ज अदा करती है अपने बच्चों के प्रति। धन्यवाद सर, आपल्याला आमच्या आकाशवाणीचे कार्यक्रम आवडतात. कोणकोणते कार्यक्रम आपण ऐकतात? बहुत अच्छा लगा आपसे बात करके। आप 40 साल से विविध भारती सुनती है और अब आपको बताना होगा अपनी पसंद का गाना। असेच विचारपुष्पमध्ये आम्ही वेगवेगळे विचारांची देवाणघेवाण या कार्यक्रमाच्या अंतर्गत करत असतो आणि मनात कुठेतरी चिंतन या विषयाचं झालं पाहिजे, याच्यासाठी हा कार्यक्रम असतो. बरोबर आहे. सकाळचा विविध कार्यक्रम सुद्धा मला फार आवडला. अच्छा, मला केंद्र प्रमुखांना एक बोलायचं होतं हा बोला सर. की आता आणि अमरावती केंद्राचे जे कार्यक्रम आहे, मुंबई केंद्रावर म्हणा किंवा अस्मिता मुंबईवरून जे प्रसारित होणारं जे प्रसारण आहे, ते कमी करून जास्त प्रमाणामध्ये स्थायिक निवेदकांना वाव द्यावा असं माझं मत आहे. नक्की सर, आपल्या ज्या भावना आहेत ह्या भावना आम्ही आमच्या केंद्र प्रमुखांपर्यंत आणि कार्यक्रम प्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. अमरावती जिल्हा हा बहुतांश सरासरी क्षेत्रफळ फार मोठा आहे. अगदी बरोबर बोललात सर. त्या अनुषंगाने अमरावती आकाशवाणी व्हायलाच पाहिजे आणि पूर्णपणे कार्यक्रम जसं सोलापूर आकाशवाणीचे आहे, सांगली आकाशवाणी आहे, पुन्हा जळगाव आकाशवाणी आहे, दमदार कार्यक्रम असतात, तसे अमरावती आकाशवाणीचे परिपूर्ण असे कार्यक्रम व्हायला अशी माझी इच्छा आहे. नक्कीच सर, आम्ही आपल्या भावना आमच्या सरांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मला हे सांगाल की तुम्ही आता एका गावात राहता, घाटंजय तालुक्यात, तर तुम्ही काय सांगाल कुटुंबामध्ये आता जी आपल्याला दिसत आहे एकत्रित कुटुंब पहिलीची पद्धत होती आणि आता ती कुटुंब पद्धती कुठेतरी कमी झाली आहे, याविषयी काय सांगाल? मॅडम, मी स्वतःच नाही का संयुक्त कुटुंबामध्ये राहतो. आमची आई, काका, काकू, काकांची मुलं, एकत्रित कुटुंबाचा एक फायदा आहे की प्रेम टिकून राहत नाही आणि प्रेमाची वागण्याचं पैशानं आपण विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्यासारखं आता राहिलं नाही. बुआ बीबी और हमारा लड़का अशी असं लोकांची मानसिकता झालेली आहे दिवसांदिवस. बरोबर, ते म्हणतात ना, हम दो हमारे दो, असंच कुटुंब आता झालं. त्याच्यामुळे आई वडील आणि भावंडाकडे कुटुंबाने लक्ष द्यायला पाहिजे. संयुक्तरित्या कुटुंबात वावरणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेम अविरतपणे कुटुंबाची ठेवावं असं माझं मत आहे. कारण एकत्रित कुटुंब जर असलं तर आपल्या मुलांचं संगोपन खूप छान पद्धतीने होते, विविध संस्कार आपल्या मुलांना मिळतात. बिलकुल बरोबर. आणि अडीअडचणींना नक्कीच त्यांची साथही आपल्याला लागते. आणि विशेष म्हणजे आई वडिलांना काय फक्त 2 प्रेमाचे शब्द पाहिजे मुलांकडून. व्याख्या म्हणजे प्रत्येक कुटुंबाने घ्यायला पाहिजे अंमलात माझं मत आहे. तुमच्या ह्या ज्या भावना आहेत ह्या नक्कीच सगळे श्रोता आज ऐकत असतील. तर आपल्याला या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं? मला आये दिन बहार के या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं सुनो सजना कभी हे, तर हे गीत ऐकायचं आहे. नुकतंच महानता धर्मेंद्र यांच्यावर आधारित हा चित्रपट बनलेला आहे. त्यांचं नुकतंच आता निधन झालेलं आहे मॅडम. फार निसर्गरम्य असं वातावरण या गाण्यामध्ये चित्रित आहे. तुम्ही पण चित्रपट बघितला असेल. आणि त्यांचे असे अनेक चित्रपट आहे ज्याच्यामध्ये खूप त्यांनी सगळ्यांच्या मनावरती ठसा उमटवलेला आहे. हो मॅडम, बरोबर. तर हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत माझ्यासोबत माझी लहान बहीण शीला पुट्टजवार, वैभव पुट्टजवार, सूर्यकांत आणि सुरेश पुट्टजवार, माझे अमरावतीचे मित्र आहे सिद्धार्थ गोंडाने, हिम्मतराव शृंगारे आणि हिरामंजी शेट्टे, अमरावतीहून आहे मॅडम. आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या सर्व श्रोत्यांकरता आणि आपल्याकरता हे छान नमस्कार मैम. नमस्कार, अपना नाम बताइए. मैं श्रीनगर से बात कर रहा हूँ साहिल. क्या हाल है साहिल जी?
जी आपकी? बस मैं ठीक हूँ, अपने आपकी पूरी टीम ठीक है? हाँ हाँ सब अच्छी है। हम आपके गुजराती के सारे प्रोग्राम सुनते और पसंद भी करते हैं दीदी। कब कब सुनते हैं रेडियो भारती? ये दिन भर चला रहता है। आप कौन कौन से कार्यक्रम सुन पाते हैं? जी जो खास प्रोग्राम है मनोज के यादव की महफिल है, यादव की गीत माला है, सखी सहेली है, शिकारा है, अच्छा जी आज के फनकार है, हाँ हाँ जी ये सारे प्रोग्राम सुनने को मिलते हैं। अरे वाह, चलिए तो खास खास प्रोग्राम तक सुन ही लेते हैं है ना? क्या करते हैं साहिल जी आप? जी मैं कश्मीर आर्ट के साथ करता हूँ। कश्मीर आर्ट जो हैंडमेड होते हैं ना, यहाँ पे कालीन होते हैं, कानी शाल होता है, हाँ पेपर मिशी होता है, हाँ हाँ जी उसी के साथ करता हूँ। अच्छा आप वो काम करते हैं जी जी उस आर्ट में ना, मतलब आप एक तरह से कारीगर हैं। जी बिल्कुल बिल्कुल। अरे वाह, बहुत खूबसूरत काम करते हैं दीदी अच्छा क्या क्या बनाते हैं बताइए थोड़ा विस्तार से? जी मैं कश्मीरी शॉल बनाता हूँ। पश्मीना के? कानी शाल होता है जी, पश्मीना शॉल। हाँ अच्छा, पश्मीना के अलावा और कौन सा शॉल विख्यात है? और आता है सूजनी का जो सुई से बनता है, हाँ वो भी आता है, और हम हाथ से बनाते हैं, उसको कहते हैं पश्मीना। इसका जो मटीरियल है वो लद्दाख से आता है। अच्छा जी बिल्कुल। अच्छा, आपने कहा कि आप सुई से बनाते हैं, कैसे बनाते हैं? हम सुई से नहीं, हम ये हाथ से बनाते हैं। वो दूसरे किस्म का एक लकड़ी होता है, उसी से बनाते हैं वो। अच्छा, कितना समय लग जाता होगा एक शॉल को बनाने में? 2 महीने की 3 महीने की, जिससे ग्राफ बनता है, हाँ जैसे कि मानो की नक्शा बनता है कागज पे, ठीक है। तो फिर हम उसी के मुताबिक उसको डिजाइन करते हैं। जी अच्छा, ज्यादा हैवी डिजाइन होता है तो टाइम ज्यादा लगता है, बिल्कुल बिल्कुल सही। और अगर सीधा साधा बनाते हैं तो सही समय में बन जाता है। बिल्कुल बिल्कुल। अच्छा, इनकी क्या कॉस्ट रहती है लगभग? ये तो 12,000 से शुरू होता है दीदी, 12,000 से 20,000 तक, 50, 1 लाख तक। अरे जी बिल्कुल। नहीं, आम आदमी के लिए खरीदना बड़ा मुश्किल हो जाता है ये तो। जी बिल्कुल। पश्मीना तो बहुत महंगा शॉल है, लेकिन हाँ इसकी गुणवत्ता बहुत शानदार होती है और आपकी जो कारीगरी होती है वो बहुत खूबसूरत होती है। जी बिल्कुल। अब इसमें एक निशान डालते हैं कि ये ओरिजिनल है। हमारे यहाँ जो एक ये सोसाइटी बनी हुई है, वो उसी को देखते हैं कि कौन सा ओरिजिनल है और कौन सा डुप्लीकेट है। जो ओरिजिनल होता है उसको वो मार्क करते हैं, ये ओरिजिनल है। बिल्कुल। ये डुप्लीकेट होता है तो वो मशीन उसको लेती नहीं है। अच्छा, ये आपको एक नई बात बताई, क्योंकि जब लोग बेचना आते हैं हमारे घरों के आसपास या हम किसी दुकान में जाते हैं तो कहते हैं ये पश्मीना शॉल है, ये कचीलाकारी शॉल है, ये ऊनी शॉल है ना, और ये कश्मीरी शॉल है, तो हम तो ले लेते हैं सुनते, लेकिन हमें ये पता नहीं चलता कि नकली है या असली है ना? तो बहुत अच्छी बात है, आप शॉल बनाते हैं, यूं ही शॉल बनाते रहें, यही शुभकामनाएं हमारी। आपका जो ये हुनर है ये बना रहे। बताइए कौन सा गीत सुनना है आपको? उनका नाम है अनुरोध। अनिरुद्ध का कौन सा गाना? जी उसका एक नगमा है, नाचना मेरे गम पे, इंसाफ करना जब दर्द नहीं था सीने में। तो हाथ मजा था जीने में। अरे वाह, क्या बात। संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार ताई. नमस्कार, कुठून बोलताय सर आपण? ताई मी आपला रेडिओ मित्र राजेंद्र मिसाळ बोलतोय, मुक्काम पोस्ट नारायणगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र मधून बोलतो ताई. अच्छा, एवढ्या लांब वरून तुम्ही आमचे सगळे कार्यक्रम ऐकता? हो ताई. कसं आहे ताई आपण? सर मी खूप छान आहे, आपण कसे आहात? आम्ही मजेत आहे, मोबाईल ऍपद्वारे ऐकत असतो आम्ही. तुमचे कार्यक्रम खूप छान असतात. आम्हाला सातचा कार्यक्रम शेतीसाठी खूप उपयोगी ठरतो आणि तुम्ही
हे कार्यक्रम चालू केला तुमच्या आकाशवाणीचं अभिनंदन करतो मी. धन्यवाद सर. आपल्यासारखे श्रोता आमच्याशी जोडलेले आहेत म्हणून हा कार्यक्रम आम्ही नव्याने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. हो, सगळ्या टीमचं आणि तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्या आकाशवाणी टीमला, सगळ्या रसिक श्रोत्याला थोडी ऐकत असतील त्यांना सगळ्यांना पण नक्कीच तुम्हाला देखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, आता तुम्ही नवीन वर्षाचं नाव काढलं तर आता हे जे जुनं वर्ष 2025 आहे हे आपल्यासाठी कसं होतं? ते चांगलं गेलं पाहिजे, मस्त आणि सुख समृद्धीचं आनंदीचं भरभराटीचं गेलं आणि असं 2026 पण चांगलं जावं अशी देवापाशी प्रार्थना करतो. नक्कीच नक्कीच सर. मागचं आयुष्यही छान गेलं आणि समोरही आपलं आयुष्य नक्कीच चांगलं जाईल. सर, आजच्या या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? मला चित्रपटाचं नाव नाही सांगणार पण मी एक गाणं म्हणून दाखवत आहे तुम्हाला. म्हणा ना सर. नक्की. शबीर कुमार आणि सहकार्यानं गायलेलं गाणं आहे. आने वाले साल को सलाम, जाने वाले साल को सलाम, नए साल का पहला जाम आपके नाम. हैप्पी न्यू ईयर, हैप्पी न्यू ईयर, हैप्पी न्यू ईयर. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. हे गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण आहे? यासोबत माझे घर परिवाराचं नाव सांगतो बरं का ताई. हो 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 नक्की सर, सांगा. पहिले तर आमच्या सोबत तुम्ही पण आनंद घ्या. गीताचा आणि माझे घरचे सदस्य आहेत लक्ष्मण मिसाळ, रवींद्र मिसाळ, अनिकेत मिसाळ, मंगेश मिसाळ, नामदेव मिसाळ, संजय मिसाळ, राम मिसाळ आणि सगळा आमचा मिसाळ परिवार, प्राची मिसाळ, सगळा मिसाळ परिवार आहे. तुम्ही पण आनंद घ्या पाहिजे. सगळ्या रसिक श्रोत्याला डेडिकेट आहे पाहिजे गाणं. हो सर, नक्की. आम्ही पण आनंद घेतो आणि आपल्यालाही या गीताचा आनंद देतो. आने वाले साल को सलाम, जाने वाले साल को सलाम, नए साल का, नए साल का पहला जाम आपके नाम. हैप्पी न्यू आपके नाम, आपके नाम. चेहरों पर चेहरे अनजाने, कौन किसी को अब पहचाने. चेहरों पर चेहरे अनजाने, कौन किसी को अब पहचाने. किसके दिल में क्या है जाने. आज निगाहों से लेते हैं लोग सुबह का आपके नाम. नए साल का पहला जाम आपके नाम. अरे वाह, ब्युटी पार्लर आहे आपला, जेंट्स ब्युटी पार्लर. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? तो आप 12 घंटे लगातार काम सर, करते काय हैं. करता आपण? अच्छी बात. आपने किती कई बड़ा वर्षापासून शेती संदेश करत मिलता है आहे? आपको सुनकर राज्य से श्रोताओं को जब हम आम लोग अच्छा, सुनते आणि हैं तो या पता वर्षी चलता है कोणती कि पिकं देखिए आपण उम्र घेतली? कहीं रुकावट नहीं बनती है. क्या बात है, बहुत अच्छा लग रहा है आता आपसे बात सध्या करके. शेतामध्ये अमृत तूर साहब, असेल. आप ऐसे ही काम करते रहिए और लोगों कशी के आहे लिए तूर आप जो आपली है सध्या? एक आदमी बने, यही हम उम्मीद करते हैं. आता सध्या शेती बताइए, ही कौन से रासायनिक किताब के शेती लिए केल्या पेश करें? जाते. आपल्याला काय वाटतं, सेंद्रिय शेती करायला हवी की रासायनिक शेती करावी? तसं मुलामध्ये रासायनिक खतामुळे पिकांवर उड़ने वाले घोड़े, क्या बात है लता जी की आवाज में. चांगली असते पण आता लोक रासायनिकच शेती करून राहिले. आणि
रासायनिक शेतीमधून आपल्याला उत्पन्न जास्त मिळते, त्याच्यामुळे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचं लक्ष थोडंसं कमी होताना आपल्याला दिसून येते. पण मला असं वाटतं की रासायनिक शेतीतून जरी जास्त पैसे मिळत असतील तरी सेंद्रिय शेतीतून मिळणारं जे उत्पन्न आहे त्याच्यामुळे आपलं आरोग्य नेहमी चांगलं राहण्यासाठी मदत होऊ शकते. कारण का आरोग्याला खूप चांगलं असते. जो भाजीपाला आहे त्याच्यावर फवारणी असते आणि मग फवारणीच्यामुळे काही अनिष्ट असते तसं पाण्यावर होऊ शकते. त्याच्यावर आता आपण भाजीपाला फवारणीचा खातो छान वाटलं आपल्याशी बोलून. आपल्याला या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं? मला मी आहे चित्रपटात गाणं ऐकायचं होतं. माझी पत्नी चंदा कुंबरा, माझा मुलगा गणेश कुंबरे, माझी मुलगी उज्ज्वला राजूवरता पडसून येऊन आहे, नातू आहे भावला आणि नवतात आणि माझे मित्र आहे इथून सिद्धार्थ गोंडाने, शांतीचे आणि करंजूर रामोरी लोखंडे आणि शाहूनगर राहू मनवर. सावन के झूले में मुझको बुलाया, सावन के झूले में मुझको बुलाया, मैं परदेसी घर वापस आया. कांटों ने फूलों ने मुझको बुलाया, मैं परदेसी घर वापस आया. हॅलो, स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? नमस्कार. नमस्कार. फरमाइए, कौन बोल रही है? अपना नाम बताइए. नमस्कार सर. सर आपण काय करता? कैसे हैं? क्या कर रहे हैं इस वक्त? समुद्राच्या तळातून मोती काढणे किंवा गवताच्या गंजीतून सोय शोधून काढणे. कौन से जूस बनाए जाते हैं? परंतु स्वर संवादला फोन लागणे फार कठीण आहे. माझा फोन लागला याचा मला खूप आनंद झालेला आहे. हाँ, वही मैं जानना चाहती थी. सर्दी में लोग ज्यादा जूस छान कविता आमच्या स्वर संवाद कार्यक्रमासाठी आपण केलीत, कारण की हा स्वर संवाद कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम सगळ्या श्रोत्यांचा आवडता कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत नक्कीच पोहोचतात आणि श्रोत्यांपर्यंत आपला आवाज जातो. वेगवेगळ्या विषयाची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचते. तो जो उधारी वाले हैं वो आपको उधार चुका देते हैं ना समय रहते. ज्यादातर आपकी दुकान किसकी प्रसिद्ध है कि भाई वहाँ जाया जाए ताकि वो सामान तो वहाँ मिल ही जाएगा. ऐसा कौन सा सामान है आपके पास? तसेच अधिकारी कर्मचारी वर्ग यांना नवीन वर्षाच्या सुख आणि दुःख हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंगच आहे. त्वरित आहे की काळात आपण कळत न कळत घडून गेलेल्या आपल्या भल्या बुड्या गोष्टींचे विस्मरण करून केलेल्या चुका सुधारून नवीन गोष्टी आत्मसात करून जीवन क्रम जो आहे आपला तो सुरू ठेवावा लागतो. एक बात
कभी बरोबर कभी ऐसा बोललात नहीं सर होता, तुम्ही. कार्यक्रम तर काय सुन की रहे मिले हैं तो और मेरा आप तुम्हारा अपना तो सामान भी बने तोड़ रहा रहे हैं अपना या और ऐसे में म्हणे कभी ग्राहक से पैसे लेना भूल जाते हो कि इतना खास गाना आपको सुनाई दे गया, आप खो गए उस गाने में, कभी भूल तो नहीं जाते? त्याचे आनंदवन झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी बरोबर बोललात सर. आणि कसं आहे आपल्याला आयुष्य नेहमी काही ना काहीतरी शिकवत जातो आणि या आयुष्यामध्ये आपण सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःकडे मात्र लक्ष द्यायला विसरतो. तर तुम्हाला काय वाटते, आपण स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे नवीन वर्षात? आई सुनते ही है प्यार से ही. जीवनाकडे कसा जो आपला दृष्टिकोन आहे तो जर सकारात्मक ठेवला तर सुखात दुःखात सुद्धा जे आनंदाचे क्षण आपल्याला शोधता येतात नाही. आणि दूध फाटल्यामुळे तेच लोक निराश होतात ज्यांना दुधापासून पनीर बनविण्याची कला माहीत नसते. आणि खरंच खूप छान सांगितलं सर की कुठल्याही गोष्टीला जर सकारात्मकतेने जर आपण बघितलं तर त्याला नक्कीच आपण चांगलं काम, चांगली ऊर्जा देऊन आपलं स्वतःचं देखील आपण आयुष्य आपण खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतो. हा ताई, तर माणसाने माणसाची माणसासारखे वागणे हीच खरी माणुसकी आहे. खरंच आपल्यापासून जाणून बुजून कुणी दुखावणार नाही असा संकल्प जर या नवीन वर्षात करून त्या दृष्टीने प्रत्यक्ष आचरण करून पावले टाकली तर हा संकल्प पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. आणि हाच संकल्प मी या नवीन वर्षामध्ये केला. खूप सुंदर संकल्प आपण सर केलात आणि असाच संकल्प सर्व श्रोतावर्गही करतील अशी त्यांना आपण विनंती करूयात. माझी विनंती अपेक्षा आहे नक्की सर. की आकाशवाणी अमरावतीचे वरिष्ठ उद्योजक माननीय श्री संजय या महिन्यातच सेवा निवृत्त होत आहेत अशी मला समजले आहे. आणि अकोला आकाशवाणीच्या केंद्रावर कार्यरत असताना दूरसंवाद असो किंवा कलाप असो या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा आणि माझा खूप मोठा संपर्क आलेला आहे. आणि त्यांनी आकाशवाणी अकोला केंद्राची त्यावेळेस नोंदणी करून टाकलेली आहे. आणि नुसतं अकोला आकाशवाणीच नाही तर अमरावती आकाशवाणीचं देखील त्यांनी नंदनवन केलेलं आहे. आकाशवाणी अमरावतीच्या शीर्षकात मानाचा तुरा खोवलेला आहे त्यांनी. आणि विविध कार्यक्रमांची सूचकता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटी आणण्याचा प्रयत्न नेहमीच सरांच्या माध्यमातून होत आलेला आहे. तर त्यांनी आपली ऐतिहासिक जी कारकीर्द आहे ती सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या यशस्वी काळासाठी संजय ठाकरे यांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद सर. आपल्या ज्या शुभेच्छा आहेत त्या नक्कीच आम्ही सरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आजच्या कार्यक्रमामध्ये काही आपली माणसं या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे.
संवाद या कार्यक्रमात आपले स्वागत. बोला पद्माताई, कसे आहात? पण एकदम छान आहे ताई. कोणतं गाणं ऐकायचं? नक्कीच आम्ही आपल्याला हे गाणं ऐकवणार आहोत. पण ताई, मला हे सांगा की आता सध्या संत गाडगेबाबांची पुण्यतिथी होऊन गेली आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचा आपल्याला संदेश दिला होता, स्वच्छता. याविषयी तुम्ही काय सांगा? अन्य की फरमाइश करने के इच्छुक हो तो वे हमें कम से कम 2 माह के बाद ही फोन करें, ताकि अधिकतम श्रोताओं को कार्यक्रम में सहभागिता का अवसर प्राप्त हो सके. आपको बता दें कि हेलो फरमाइश कार्यक्रम से जुड़ने के लिए आप हमें कॉल कर सकते हैं सोमवार को दिन में 11 बजे से. इसके लिए हमारे फोन नंबर नोट करें. हमारे फोन नंबर है 022400246. अगदी बरोबर. आणि ते म्हणतात ना की स्वतःचं घर स्वतः स्वच्छता ठेवायलाच पाहिजे, पण स्वतःच्या घरासोबतच पण गावही स्वच्छ ठेवायला पाहिजे. आणि हे साफसफाई करत असताना आपण आजूबाजूच्या लोकांनाही सहभागी करून घेत असतो. और इसी कार्यक्रम का पुनर्प्रसारण होता है शुक्रवार और बुधवार को सुबह 10 बजे. चलने से पहले आपको बता दें, इस कार्यक्रम का सफर आज आपने तय किया अपनी दोस्त मंदाकिनी जोशी के साथ. खूप छान आहे. म्हणजे कोणाची वाट न बघता स्वतः जर आपण हे कार्य केलं आणि आपल्या घरापासून आपल्या गावापर्यंत शहरापर्यंत जर स्वच्छतेचं काम केलं तर नक्कीच ते होऊ शकतं. हे तुमच्या बोलण्यावरून आम्हाला नक्की जाणवलं. आणि म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवून खरे आपले ग्रामची करावे गोजिरे शहराहून. आणि शहरापेक्षा खेडेगाव हे खूप सुंदर राहतं, कारण तिथे स्वच्छता, निसर्ग आणि एकमेकांना देणं घेणं, बोलणं, प्रेम, आपुलकी हे सगळं आपल्याला गावामध्येच मिळतं. कुठलं गाणं आपल्याला ऐकायचं आणि हे गाणं ऐकण्याकरता आपल्यासोबत सर्वप्रथम माझे मित्र आहे हिम्मतराव शिंगारे, माझी सून आहे आरती शिंगारे, नातीन आहे लक्ष्मी शिंगारे, सावित्र शिंगारे, सानिध्य शिंगारे, सुमित शिंगारे माझा मुलगा आहे. आणि आमचा समस्त शिंगारे परिवार ताई श्याम किटे, हिरामन शेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वर घोंग, शिरारे गोंडाने, हिरामन खिराडे, किशोर गणवानी आणि अरुणबाई टेलर, रामहरी भाऊ लोखंडे आहे. हे जर गाणं तुम्ही ऐकवसान ताई मला खूप छान वाटत. आखरी म्हणजे गौतम राय बोले आहेत. अच्छा, चला तर आपल्याला ऐकवीत आहोत हे छानसं गीत. प्रभु तू दयाळू कृपावंत दाता, प्रभु तू दयाळू कृपावंत दाता, दया मागतो रे तुझी मी अनंता, प्रभु तू दयाळू कृपावंत दाता, प्रभु तू दयाळू. जगविण्यास देहा दिली एक रोटी, जगविण्यास देहा दिली एक रोटी, नमस्कार माझे तुला कोटी कोटी, वासना कशाची नसे अन्न चित्ता, वासना कशाची नसे अन्न चित्ता, दया मागतो रे तुझी मी अनंता, प्रभु तू दयाळू. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार मॅम. नमस्कार, कुठून बोलताय सर आपण? हा मॅडम, माझं नाव विनय वसंतराव पांढरकर, मुक्काम पोस्ट लेगाव, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. कुठलं काम आपण करता? माझं एक छोटस किराणा दुकान आहे आणि पुन्हा मी एक ब्राह्मण आहे. ब्राह्मण असल्या मी पूजा पाठ वगैरे ते पण करतो. अच्छा. आणि तिसरी गोष्ट मी वारकरी पण आहे. असं माझा कार्यक्रम चालते, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आणि मी फ्रेश राहतो कधी बी. तर आपण आता सांगितलं की आपण वारकरी आहात, तर वारकरी म्हणजे काय, त्याच्या माध्यमातून काय लोकांपर्यंत आपण पोहोचवाल? तर
वारकरी एक असते जनजागृती म्हणून, जसं हुंडाबळी किंवा स्त्रीऋण हत्या अशा जे प्रकार चालते त्याच्यातून समजून सांगणं आणि जनजागृती करणं. आणि वारकरी म्हटलं म्हणजे जे पूजापाठ कीर्तन करणं आणि त्यांना साथ संगत करणं असं त्याचं ते हे. सर खूप छान सांगितलं की ईश्वराची प्रार्थना आपण नक्कीच आयुष्यामध्ये करायला पाहिजे. सर आपल्याला आजच्या या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायचं आहे? मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन ऐकायचं आहे. सच्चा धर्म ने जाणारे भाई तुम्ही सच्चा धर्म ने जाणारे. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. तर हे गाणं ऐकण्याकरता आपल्यासोबत कोण कोण आहेत? सोबती माझी मिसेस आहे छाया पांढरकर आणि शुभम पांढरकर मुलगा आहे आणि एक मुलगा माझा नाशिक राहते, लेक्चर घेतात तो कॉलेजवर, अक्षय पांढरकर तो पण आहे. आम्ही आपल्याला ऐकवीत आहोत आपल्या आवडीचं हे छानसं गीत. सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना तेरे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. माथे पे चंदन तिलक लगावे, माला गले में भारी भारी, माला गले में भारी. गरीबन की तो कदर न जाने, गरीबन की तो कदर न जाने, क्या बोलेगा बिहारी तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. हॅलो हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. कुठून बोलताय सर? नमस्कार ताई. नमस्कार. मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा, पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगावतून बोलतो ताई. आणि विशेष म्हणजे ताई आज आहे 23 डिसेंबर, आज जागतिक दिवस ताई. प्रसिद्ध म्हणजे राजकीय जे नेता होते आपले माजी पंतप्रधान होते चौधरी चरण सिंग, त्यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगानं जागतिक शेतकरी दिवस म्हणजे किसान दिवस आज ठरवलेला आहे. हो सर. आणि त्यांचा जन्मदिवस म्हणून तो साजरा केला जातो. तर महाराष्ट्रात ताई शेतकरी दिवस हा 1 जुलैला साजरा केला जातो. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते वसंतराव नाईकजी, त्यांनी सुद्धा तो सुरू केलेला त्यांच्या जन्मदिवसाच्या तो 1 जुलैला असतो. आणि ताई 25 डिसेंबर 1919 साली नौशादजी यांचा जन्म झाला असतो. तर त्यांचं निधन ताई 5 मे 2006 साली मुंबईमध्ये झालं. अच्छा, नौशाद सरांची तुम्ही गाणे ऐकलेत का? कोणते कोणते गाणे ऐकले ताई आणि आजही आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकत असतो ताई. तर म्हणजे त्यांनी संगीत दिलेला एक चित्रपट निवडला ताई. चित्रपट 1982 मध्ये रिलीज झाला होता, गरम काटा. नजरू सुलतानपुरी यांचं गीत आहे, नौशाद संगीत आहे, मोहम्मद रफी आणि आशाजींचा आवाज आहे. आणि गीताचे बोला एक गोटे दार लहंगा निकलू जब डाल के, हे गीत ऐकायचं ताई मला. नक्की सर, आम्ही आपल्याला हे गीत ऐकवीत आहोत. हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत? माझे मित्र आहेत मोरेजी ढोले, अनंत होते, भागवत झालटे, काशीनाथ पाटील, आत्माराम पाटील, गुणवंत कडू, दीपक डोईफोडे, महादेव पातोडे, सोपान तायडे, जानकीराम काटोगे, सर्व ऐकवत हे गीत. नक्की सर, आम्ही आपल्याला ऐकवीत आहोत हे छानसं गीत. पण सर मला हे विचारायचं वाटेल की आपल्या जळगावकडे काय बघण्यासारखं आहे? जळगावला तर सर्वात प्रथम मी माझ्या गावाबद्दल सांगतो. माझं गाव आहे वडोदा, पानाचे. हे जळगाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. अच्छा. माझ्या गावाच्या पूर्वीला 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर नंतर बुलढाणा जिल्ह्याला सुरुवात होते. आणि आमच्या गावामध्ये काही म्हणजे नवनाथाचं मंदिर आहे, त्यापैकी मुचिननाथ म्हणून गणल्या जातात. नवनाथाचं जे मंदिर आहे त्याचे खूप मोठे कार्यक्रम असतात, दरवर्षी नवरात्रामध्ये असतात. आता पुढच्या महिन्याला धर्मनाथ विजय ते 20 जानेवारीला येते आणि 20 जानेवारीला कमीत कमी 50 पोत्यांचा स्वयंपाक तिथे असतो काही. आणि विविध परिसरातून इतर राज्यातून सुद्धा त्या यात्रेला लोक येत असतात. अच्छा, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तिथे यात्रा भरली जाते. हो. आणि गावापासून उत्तर डोंगरामध्ये आहे देवस्थान 4 किलोमीटर गावापासून आणि खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. अच्छा, आपलं हे गाव इतकं सुंदर आहे आणि भक्तिमय प्रवास या गावामध्ये आहे हे ऐकून खूप आनंद झाला सर. आणि ताई आमच्या गावाचा जो तालुका आहे मुक्ताईनगरचा 45 किलोमीटर आमच्या गावापासून पश्चिमेला, तिथे कोथळी नावाचं गाव आहे, तिथे संत मुक्ताबाईचं मंदिर आहे ताई. अच्छा अच्छा. आणि त्याच्या पुढे एक चांगदेव म्हणून गाव आहे मुक्ताईनगर तालुक्यात, तिथं चांगदेवाचं मंदिर आहे ताई. आणि पुढे गेलं आमच्याच तालुक्यामध्ये हातनूर धरण येतो ताई. हातनूर धरण आहे म्हणजे तापी आणि पूर्णाच्या संगमाच्या पुढे हातनूर धरण आहे. त्या हातनूर धरणाचाही चांगला फायदा ताई शेतकऱ्यांसाठी होतो.
इतकं निसर्गरम्य वातावरण, त्यामध्ये धरण, आणि त्याच्यामुळे आपल्याला धरणांमुळे शेतकऱ्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे. आमच्या जिल्ह्यात त्यामुळे उत्पन्न केळीचं घेतला जातो जास्त, त्यामुळे जास्त खोऱ्याचा जो भाग आला तो पाणी भरपूर आहे आणि जमीन सुद्धा सुपीक असल्यामुळे केळीचं उत्पन्न जळगाव जिल्ह्यात जास्त प्रमाणात घेतलं जातं. खूप छान सांगितलं सर की केळीचं उत्पादन आपल्या इथे मोठ्या प्रमाणात होतं आणि ते म्हणतात ना, कष्ट करून आपल्या हाते आदर्श करावे घराते, असले जरी झोपडीते भास व्हावी नंदनवने. आणि खरंच नंदनवन आपलं गाव झालेलं आहे. छान सांगितलं तुम्ही, एकदम खरंच आपलं गाव सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि या गावातील जे विविध जाती धर्मांचे लोक राहतात ते जुन्या गोंधळात नांदतात आणि सुखी समाधानी आहेत. शेतकरी वर्गच जास्त आहे, परंतु कबाड कष्ट करून आपल्या शेतीवर आपला उदरनिर्वाह चालवून सर्व परिसरातील आणि बाजूच्या गावातील सर्व मंडळी सर्व एकत्र राहतात. ही एक चांगली बाब आहे आमच्या गावात. खरंच आहे सर. आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्यांचं ते गाव आहे. खूप छान माहिती सर तुमच्या माध्यमातून आमच्या इतर श्रोत्यांनाही मिळाली. 23 डिसेंबर हा जागतिक किसान दिन असल्यामुळे आपण सर्व श्रोत्यांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा सुद्धा देऊया. नक्की सर, आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा किसान दिनाच्या. आणि आपल्याला ऐकवीत आहोत छानसं हे गीत. ये गोटेदार लहंगा निकलूं जब डाल के, ये गोटेदार लहंगा निकलूं जब डाल के, ये गोटेदार लहंगा निकलूं जब डाल के, छुरियां चल जाए मेरी मतवाली चाल पे, छुरियां चल जाए मेरी मतवाली चाल पे। जलवे फिर देख गोरी मेरी भी चाल के, जलवे फिर देख गोरी मेरी भी चाल के, चुनरी बन जाए तेरी मेरे रुमाल से, चुनरी बन जाए तेरी मेरे रुमाल से. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. मॅडम, मी विनोद ठाकरे बोलतो अमरावतीवरून. हा बोला सर. तर गाणं ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत? माझी मिसेस आहे, माझ्या मुली आहे. एकीचं नाव आहे दिव्यानी आणि दुसरीचं नाव आहे पूनम. मला गाणं ऐकायचं होतं. आसपास या चित्रपटातला मुझे दिल में बंद कर लो, दरिया में फेंक दो चाबी, कुछ तुमको हो गया तो होगी बड़ी खराबी. तुम्हें दिल में बंद कर लूं, दरिया में फेंक दूं चाबी, तुम्हें दिल में बंद कर लूं, दरिया में फेंक दूं चाबी, तुम जो चले गए तो होगी बड़ी खराबी, तुम्हें दिल में बंद कर लूं, दरिया में फेंक दूं चाबी, तुम्हें दिल में बंद कर लूं, दरिया में फेंक दूं चाबी. मुझे दिल में बंद कर लो, दरिया में फेंक दो चाबी, मुझे दिल में बंद कर लो, दरिया में फेंक दो चाबी, कुछ तुमको हो गया तो होगी बड़ी खराबी, कुछ तुमको हो गया तो होगी बड़ी खराबी. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. कुठून बोलताय सर आपण? विदर्भ श्रोतांगण क्लब, रापुरा, अकोट जिल्हा अकोला इथून बोलतोय मॅडम. मी अनिल कुमार पिलाकर. बोला, काय सुरू आहे सर आपलं? माझं मॅडम एक मला मंडी आहे होलसेल, त्याच्यामध्ये मी जॉब करतो प्रायव्हेट मध्ये. अच्छा सर, आता नवीन वर्ष येणार आहे, तर या शेवटच्या वर्षात 2025 मध्ये आपल्या आठवणीतलं काही एखादा प्रसंग आपण सांगू शकाल? आनंदाचा, दुःखाचा, आणि हे 2025 आपल्यासाठी कसं गेलं? मॅडम, कसं आहे माहित आहे का, दिवसामागून दिवस जातात, वेळ निघून जाते, घड्याळाचा काटा हा थांबत नाही, कालचक्र हे चालूच राहते. आणि जे वर्ष आहे 2025 हे कुणाला दुःख जर कुणाला आनंद देऊन गेलेला आहे. तसेच मॅडम, आकाशवाणीवर आमचे लाडके उद्घोषक संजय भाऊ ठाकरे अमरावती आकाशवाणीवर आहेत. साखरेहूनही आणि मधाहूनही गोड असा आवाज आणि त्यांचं निवेदन हे कायम स्मरणात राहणार आहे. असे आमचे लाडके संजय भाऊ ठाकरे हे येणाऱ्या 30 तारखेला आपल्या अमरावती आकाशवाणीवरून निवृत्त होत आहेत. तर
त्यांना भावी आयुष्यासाठी खूप भरभरून शुभेच्छा विदर्भ स्वतांगण क्लब तर्फे, माझे मित्र सुनील कुमार बोरोळे, संजीव डाबेराव यांच्यातर्फे सुद्धा, आणि पुढचं जीवन त्यांचं सुख समृद्धीचं जावं. आणि याच विषयावर मला एक गीत द्यायचं आहे. हा बोला सर. चलते थे मेरी ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं, आणि हा वर्षाचा शेवट तर आहेच, आणि सोबतच आपल्या आकाशवाणीचे वरिष्ठ उद्घोषक संजयजी ठाकरे सर, त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ आता जवळ आलेला आहे. तर नक्कीच आम्ही देखील आपल्याला हे म्हणू की लक्ष विचारांनी उजळली आशा, लक्ष विचारांनी उजळली आशा, घेऊन नवी उमेद नवी आशा, होतील पूर्ण आपल्या मनातील सर्व इच्छा, याच डिसेंबर महिन्याच्या सरत्या शेवटच्या शुभेच्छा. तर जे समजा 2026 वर्ष हे सर्वांना सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, आणि 2025चं जे शेवट आहे येणारा का, तर या समोरून माझं हे गीत आहे. चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर. हम लौट आएंगे, तुम यूं ही बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते. श्रोते हो, या शेवटच्या कॉल सोबतच इथे थांबण्याची वेळ आता मात्र झाली आहे. परंतु या स्वरसंवाद फोन इन कार्यक्रमात नव्याने काही श्रोत्यांना सहभागी होण्याकरता मी सांगू इच्छिते की प्रत्येक महिन्याच्या मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान भ्रमणध्वनीवरून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आजच्या कार्यक्रमात ज्यांचे फोन कॉल्स आम्ही सहभागी करून घेतलेत, कृपया त्यांनी पुढील 2 आठवड्यांपर्यंत कॉल करू नयेत, कारण या फोन इन स्वरसंवाद या कार्यक्रमात नवीन श्रोत्यांनाही त्यांच्या आवडीची गाणी आवडत्या व्यक्तींना ऐकून आमच्याशी मनसोक्त गप्पा करू द्यात. जाता जाता सांगू इच्छिते की आजच्या स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती स्नेहल ठाकरे यांची, तर या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.